नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डी.एस. कांबळे. विपणनाची तत्वे या विषयामध्ये आज आपण विपणनाचे महत्त्व काय आहे, नेमकं काय आहे हे पाहणार आहोत. त्यामध्ये प्रथम आपण उत्पादक किंवा व्यवसाय संस्थेच्या दृष्टीने विपणनाचे नेमके महत्त्व काय आहे ते पाहूया. वस्तूचा परिणामकारक पुरवठा करणे. उत्पादकांनी किंवा व्यावसायिकांनी उत्पादित केलेल्या वस्तू विपणनाच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत योग्य वेळी पोहोचवल्या जातात. त्यामध्ये वस्तूची बांधणी असेल व जाहिरात हे विपणन कार्यामुळे शक्य होते. बाजारपेठांचा विस्तार. विपणन कार्यामुळे वस्तूविषयीची व उत्पादकाविषयीची माहिती आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचून वस्तूंना आंतरराष्ट्रीय स्वरूपाची बाजारपेठ उपलब्ध होते. प्रभावी विपणन कार्यामुळे भारतातील एखाद्या छोट्या शहरात तयार झालेल्या विविध बाजारपेठा आपल्याला मिळू शकतात. अचूक निर्णय घेणे. विपणनामुळे विविध विभागात बाजारपेठ संशोधन कार्य करत असतात. त्यामुळे साहजिकच वस्तूंच्या विक्रीमध्ये वाढ होत असते. त्यामुळे संघटनेची उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होते. त्यानंतर ग्राहकांच्या अपेक्षेनुसार व आवडीनुसार त्यांना समाधान मिळेल अशाच वस्तू व सेवा ग्राहकांना पुरवल्यामुळे व्यवसाय संस्थेच्या नावलौकिकतेत भर पडतो. तसेच व्यवसायामुळे बाजारपेठेच्या कक्षा विस्तारतात, विक्रीत वाढ होते, उत्पादनात सातत्य निर्माण होते, विक्रय वृद्धीमुळे नफा वाढतो. या सर्व बाबींमुळे व्यवसायात एक प्रकारचे स्थैर्य प्राप्त होण्यास मदत होते. त्यानंतर ग्राहकांच्या दृष्टीने विपणनाचं नेमकं महत्त्व काय आहे ते आता आपण पाहूया. समाजातील अनेक नागरिकांच्या असंख्य व विविध गरजा असतात. या गरजांचा शोध घेऊन ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार उत्पादित वस्तू उत्पादित करणे. त्यामुळे विपणनाच्या माध्यमातून अशा ग्राहकांच्या गरजा ज्या असतात त्याची पूर्तता होण्यास मदत होते. विपणन कार्यामुळे एकाच प्रकारच्या अनेक वस्तू बाजारपेठेमध्ये उपलब्ध असतात. या सर्व वस्तू मधून ग्राहकांना किंमत, दर्जा, वस्तूची डिझाईन, त्यानंतर वस्तूचे प्रमाण यानुसार आपल्यास हवी ती वस्तू निवडता येते. त्यामुळे विविध वस्तूचे जे पर्याय असतात ते विपणनामुळे उपलब्ध होण्यास मदत होत असते. त्यानंतर विपणनाच्या जाहिरात, बांधणी व वितरण कार्यामुळे उत्पादकास मोठे बाजारपेठ क्षेत्र खुले होते. त्यामुळे स्पर्धा वाढते. स्पर्धेमुळे उत्पादक नफ्याचे प्रमाण कमी ठेवून विक्रय वृद्धीमध्ये वाढ होते आणि त्यामुळे ग्राहकांना योग्य किमतीत वस्तू उपलब्ध होण्यास मदत होत असते. थोडक्यात यामुळे ग्राहकांचे शोषण होत नाही. परिणामकारक विपणन व्यवस्थेमुळे ग्राहकांना अनेक बाबींचे ज्ञान मिळते. कोणत्या वस्तूमुळे आपल्या गरजा पूर्ण होतील, वस्तूचा वापर कसा करावा, वस्तूच्या वापराचा आरोग्यावर होणारा परिणाम, तसेच लोकहिताच्या अनेक जाहिरातीमधून ग्राहकांना माहिती मिळून त्यांच्या ज्ञानात भर पडण्यास मदत होत असते. म्हणजे जाहिरात हे विपणनाचे कार्य आहे. त्यामुळे ग्राहकांना शिक्षण मिळण्यास त्यामुळे मदत होते. त्यानंतर समाजाच्या दृष्टीने विपणनाचे नेमकं महत्त्व काय आहे. विपणनामध्ये विपणन संशोधन, साठवणूक, घाऊक व किरकोळ व्यापार, वाहतूक, बांधणी, जाहिरात इत्यादी कार्यांचा समावेश होतो. ही सर्व कार्य करण्यासाठी अनेक लोकांना रोजगार दिला जातो. तसेच विपणनामुळे विक्रय वृद्धी होण्यास मदत होते. त्यामुळे होणारी उत्पादन वाढ यातूनही मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत असते. लोकांच्या गरजानुसार वस्तूंचा पुरवठा व गरजांची निर्मिती करण्याचे कार्य हे विपणनामुळे होते. त्यामुळे सतत नवनवीन वस्तू लोकांना उपलब्ध होतात. त्यामुळे ग्राहकांच्या राहणीमानात सुधारणा होण्यास मदत होत असते. विपणन कार्यामुळे वाहतूक क्षेत्र असेल, बँका असतील, विमा क्षेत्र असतील यांचा झपाट्याने विकास होतो. तसेच त्यांचा विस्तारही होतो व समाजाला या सेवाही उपलब्ध होत असतात. त्यामुळे विपणनाच्या माध्यमातून या सर्व सेवा क्षेत्रांचा विकास होत असतो. म्हणजे इतर क्षेत्रांचा यामध्ये विकास होण्यास मदत होते. त्यानंतर आर्थिक विकासाच्या दृष्टीने विपणनाचे महत्त्व काय काय आहे. तर विपणनामुळे कारखानदार व शेतकरी यांच्या वस्तूची विक्री वाढून त्यांना उत्पादन वाढीची प्रेरणा मिळत असते. विपणन व्यवस्थेमुळे शेती व औद्योगिक क्षेत्राचा जलद विकास होत असतो आणि यामुळे देशाचा आर्थिक विकासाचा वेग हा झपाट्याने वाढण्यास मदत होते. विकसनशील राष्ट्रासमोर बेरोजगारीची तीव्र समस्या असते. विपणन व्यवस्थेचा विकास व विस्तार केल्यास मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होतात.
विपणन व्यवस्थेच्या विकासाच्या माध्यमातून बेरोजगारी कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना केली जाऊ शकते. आणि विपणन हे ग्राहकांच्या क्रयशक्तीला योग्य दिशेने प्रवाहित करण्याचे काम करते. त्यामुळे व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होण्यास मदत होत असते. त्याचा परिणाम जलद आर्थिक विकासासाठी योग्य परिस्थिती निर्माण होण्यास मदत होत असते. विपणन व्यवस्थेचा विकास झाल्यास देशातील संसाधनाचा व उत्पादन क्षमतेचा पूर्ण वापर केला जातो. त्यामुळे देशाच्या सुप्त आर्थिक शक्तीला एक प्रकारची चालना मिळते. त्यामुळे देशाचा जलद आर्थिक विकास होण्यास मदत होत असते आणि ग्राहकांची क्रयशक्ती वाढून ती योग्य दिशेने प्रवाहित करण्याचे काम सुद्धा विपणनाच्या माध्यमातून होत असते. त्यामुळे व्यावसायिकांना मोठमोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होण्यास यामुळे मदत होते. त्याचा परिणाम शेवटी काय होतो तर जलद ह्या सर्व क्षेत्रांचा जलद आर्थिक विकास होऊन देशामध्ये एक सुव्यवस्थित किंवा चांगली परिस्थिती निर्माण होण्यास मदत होत असते. विपणनाच्या दृष्टिकोनातून आपण जे 4 घटक पाहिलेले आहेत त्या माध्यमातून जे आपण त्याचे महत्त्व स्पष्ट केलेले आहे. तर विपणन करायची सर्वसमावेशकता विचारात घेतल्यास विपणनाचे महत्त्व जे असते ते सध्याच्या प्रचंड स्पर्धेच्या काळात विपणन कार्याशिवाय कोणत्याही व्यवसाय संस्थेत बाजारपेठ आपले अस्तित्व टिकवून ठेवू शकत नाही. देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी विपणनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते हे पीटर ड्रकर यांच्या विचारावरून लक्षात येते. पीटर ड्रकर काय म्हणतात तर विपणन हे विकसनशील राष्ट्रांच्या आर्थिक जीवनातील सर्वात दुर्लक्षित क्षेत्र आहे. त्यांच्या मते अमेरिका, फ्रान्ससारख्या अत्यंत प्रगत व विकसनशील राष्ट्राप्रमाणेच भारत, पाकिस्तान सारख्या विकसनशील देशाच्या अर्थव्यवस्थेला विपणनासारखे महत्त्व हे प्राप्त झालेले आहे. विपणनाचे महत्त्व आपण जे पाहिले ते उत्पादक व व्यवसाय संस्थेच्या दृष्टिकोनातून विपणनाचे महत्त्व पाहत असताना पहिलं आपण पाहिलं की या माध्यमातून काय होतं, विपणनाच्या माध्यमातून उत्पादकांना किंवा व्यवसाय संस्थांना वस्तूचा परिणामकारक पुरवठा करण्यास मदत होत असते. त्यानंतर बाजारपेठेचा एक प्रकारे विस्तार होतो. अतिशय लहान सूक्ष्म स्वरूपाच्या बाजारपेठेच्या कक्षा ज्या असतात त्या रुंदावतात आणि ग्राहक हे वाढत जातात. त्यामुळे एकूणच बाजारपेठेची वाढ असेल किंवा त्याची व्याप्ती असेल ही वाढण्यास मदत होत असते. त्यानंतर उत्पादकाला व व्यवसाय संस्थेला विपणनाच्या माध्यमातून अचूक निर्णय घेता येतो. त्यानंतर व्यवसाय संस्था ज्या असतात त्यांना ग्राहक हे योग्य प्रकारे मिळाल्यामुळे व वस्तूची किंमत योग्य प्रकारे आकारल्यामुळे एक प्रकारे त्यांचा नफा वाढतो आणि त्यांच्या नावलौकिकतेत वाढ होते. आणि ह्या नफ्याच्या प्रेरणेमुळे व्यवसाय संस्था ज्या असतात त्याच्या विविध शाखा निघत जातात आणि एकूणच व्यवसायामध्ये एक प्रकारचे स्थैर्य निर्माण होते, उत्पादनात सातत्य निर्माण होते. आता ग्राहकांच्या दृष्टिकोनातून आपण काय काय पाहिलं तर ग्राहकांच्या गरजांची पूर्तता होते. जी ग्राहकांना वस्तू हव्या आहेत त्या योग्य वेळी, योग्य प्रमाणात, योग्य किमतीस मिळण्यास मदत होतात. त्यामुळे ग्राहक हा पर्यायाने समाधानी होतो. ग्राहकांसमोर बाजारपेठेत विविध पर्याय उपलब्ध होतात जेणेकरून तो आपल्याला हव्या असलेली वस्तू योग्य प्रमाणात तो योग्य वेळी निवडू शकतो. त्यानंतर किमतीच्या बाबतीत सुद्धा त्याला जी त्याच्या बजेटमध्ये जी किंमत असते त्यानुसार तो वस्तू खरेदी करण्यास त्याला मदत होत असते आणि ग्राहकाला एक प्रकारचं शिक्षण मिळतं. ग्राहक बाजारपेठेमध्ये वस्तू कोणकोणत्या प्रकारच्या कार्यरत आहे ह्या सर्व गोष्टींचं ज्ञान हे आपल्याला विपणनाच्या माध्यमातून समजू शकतं. समाजाच्या दृष्टीने विपणनाचे महत्त्व पाहत असताना एकूणच समाजामध्ये रोजगाराचे प्रमाण वाढण्यास मदत होते. कारण वस्तू उत्पादन, विपणन ह्या माध्यमातून साठवणूक असेल, घाऊक व्यापारी असेल, किरकोळ व्यापारी, वाहतूक, जाहिरात, बांधणी, वस्तूची बांधणी यामध्ये विविध रोजगाराच्या संधी निर्माण होतात आणि देशात एकंदरीत रोजगार निर्मितीचं कार्य होत असते. त्यानंतर समाजाच्या राहणीमानात एकूणच सुधारणा होते कारण त्यांच्या गरजांची वस्तूंचा पुरवठा आणि त्यांच्या गरजाची निर्मिती याचा एक ताळमेळ साधला जातो. त्यामुळे लोकांना किंवा ग्राहकांना नवनवीन प्रकारच्या वस्तू मिळण्यास मदत होते असते. आणि या विपणनाच्या माध्यमातून जी वाहतूक क्षेत्रे असतात, बँका असतात, विमा असतात किंवा आर्थिक संस्था, विविध प्रकारच्या आर्थिक संस्था असतील, त्याच्यानंतर
सल्लागार संस्था असतील, अशा विविध क्षेत्रांचा झपाट्याने विकास होण्यास मदत होते. आर्थिक विकासाच्या प्रेरणेमध्ये कारखानदार किंवा शेतकरी यांना देखील योग्य भाव मिळतो. त्यानंतर विपणन व्यवस्थेचा विकास झाल्यामुळे एकंदरीत देशातील बेरोजगारी कमी होते, ग्राहकांची क्रयशक्ती वाढते आणि देशातील उत्पादन क्षमतेचा परिपूर्ण वापर करण्यास मदत होत असते. धन्यवाद.